महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या नवीन पेन्शन योजनेच्या आणि त्यावरील तापलेल्या वादाचं आज आपण थेट विश्लेषण करूया. हा खरंच सुधारित निर्णय आहे की एखादा आर्थिक सापळा? राज्यातील प्रत्येक कर्मचारी सध्या हाच प्रश्न विचारतोय. हा संघर्ष समजून घेण्यासाठी 1982च्या जुन्या पेन्शन योजनेपासून ते आजच्या RNPS पर्यंतचा प्रवास पाहणं फार गरजेचं आहे. 6 मे 2026ला शासनानं सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजेच RNPS आणली आणि खऱ्या वादाला तोंड फुटलं. पण कर्मचारी संघटनांच्या दाव्यानुसार या नव्या योजनेचं आर्थिक गणित अत्यंत सदोष आणि प्रचंड वादग्रस्त आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्याच हक्काच्या निधीतील तब्बल 60% रक्कम शासनाला परत करावी लागणार आहे. उरलेल्या 40% रकमेतून मिळणारी अन्युइटी किंवा वार्षिकी पेन्शनसुद्धा मुख्य RNPS पेन्शनमधून परस्पर वजा केली जाईल. या अत्यंत अस्पष्ट नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या माथी फक्त जोखीम आणि शासनाला मात्र थेट फायदा, असा संघटनांचा दावा आहे. 10 वर्षांपेक्षा कमी सेवा असल्यास पेन्शन नाहीच, या जाचकटीनं कर्मचाऱ्यांची चिंता आणखीच वाढवून ठेवली आहे. संतापाचं मुख्य कारण म्हणजे हा 10% आकडा, जो RNPS मध्येही दरमहा पगारातून कापला जाणार आहे. शिवाय जुनी काढलेली रक्कम 10% व्याजासह परत न केल्यास पेन्शनमध्ये थेट कपात केली जाणार आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नवीन नियमांनुसार कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनची मर्यादा आता फक्त 60% आणून ठेवली आहे. स्वेच्छानिवृत्ती, राजीनामे किंवा अनियमित कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावर मात्र हा शासन निर्णय सोयीस्करपणे पूर्ण मौन बाळगून आहे. 50% पेन्शनची हमी असली तरीही न संपणारी 10%ची कपात तीव्र संताप निर्माण करते. इथेच खरा संघर्ष दिसतो. कपातीची टांगती तलवार असलेली नवीन RNPS विरुद्ध कोणतीही कपात नसलेली 1982ची जुनी योजना. म्हणूनच राज्यभरातील कर्मचाऱ्यांची एकच ठाम मागणी आहे, 1982ची मूळ आणि सुरक्षित जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा. 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्वांना कोणत्याही पगार कपातीविना ही जुनी योजना मिळायलाच हवी, अशी त्यांची भूमिका आहे. आणि म्हणूनच सध्या सर्वत्र एकच घोषणा घुमतेय, आम्हाला कपातीविना जुनी पेन्शनच हवी. या अन्यायाविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन RNPSचे हे पर्याय ठामपणे नाकारण्याचं आवाहन संघटना आता करत आहे. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पेन्शनचं आणि लाखो कर्मचाऱ्यांचं भविष्याचं नेमका काय होणार, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.